दादा जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे। आज शिंदे समितीचे शिष्टमंडळ देखील भेटायला गेलं होतं, मात्र आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत। हे का अशा वेळेस प्रयत्न करणं हे आपलं काम असतं। राज्य सरकार अतिशय युद्ध पातळीवर त्याच्या संदर्भातला प्रयत्न करतं। चर्चा करून आम्हीची सगळ्यांची भूमिका सकारात्मक आहे, मार्ग त्याच्यातनं निघाला पाहिजे आणि हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची, त्याच्या कमिटीचे अध्यक्ष आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची जी कमिटी आहे, जवळपास 10-1 लोकांची मंत्रिमंडळातली ती कमिटी, 10-11 अशा, ते सगळे बसून त्याबद्दल त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील। चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं मार्ग निघू शकतो, हा आजपर्यंतचा राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतचा अनुभव। दादा जरांगे असं म्हटले की राज्यात जर अस्थिरता निर्माण झाली तर त्याला फडणवीस जबाबदार असतील, ही परिस्थिती आणखी चिघळू देऊ नका। यामध्ये जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात। लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्याकरता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल, उपोषण संपेल, हा प्रयत्न राज्य सरकार। दादा एक चित्र समोर येतंय, मुख्यमंत्री या आंदोलनाच्या दरम्यान एकाकी पडलेत असं साधारण दिसतंय। तुम्ही पुण्यात आहात, एकनाथ शिंदे दर्याला निघालेले आहेत। मुंबई क्रायसिस मध्ये असताना फडणवीस एकटे राहतात असं चित्र निर्माण झालं। असं काही चित्र नाहीये। कालच आम्ही मुंबईमध्ये होतो, आज एक दिवस पुण्याला आलेलो आहे, उद्याही मुंबईला जाणार आहे। काय आपल्याला अडचण नाही। दादा यशवंतवरनं काही आक्षेप आहेत, यशवंतच्या व्यवहारावरनं हे का त्याच्याकरताच मला हे माहितीच होतं की यशवंतच्या संदर्भात काही व्यवहार झाला तर त्याच्यामध्ये चर्चा होईल। पत्रकार मित्रांनो आणि आपल्या मार्फत मला सर्वांना सांगायचं जे ह्याच्याशी निगडीत आहे विषयाची, की पणन विभाग आणि सहकार विभाग यांनी निर्णय घेतला, तो निर्णय मंत्रिमंडळापुढे आला आणि मंत्रिमंडळ हे घटनेनी संविधानाने निवडून दिलेलं लोकशाहीमधलं लोकांचं प्रतिनिधित्व करणारे तिथं मंत्रिमंडळ असतं आणि ते ज्यावेळेस निर्णय घेतात त्या निर्णयाला सहसा कुणी चॅलेंज करू शकत नाही, कारण त्यांना तो अधिकार असतो आणि याच्यात चुकीचा निर्णय व्हायचं कारणच नाही। सगळा चेकचाच व्यवहार आहे। पणन विभागाशी संबंधित आहे म्हणजे मार्केट कमिटी, आणि सहकार विभागाशी संबंधित आहे म्हणजे साखर कारखाना, आणि त्याच्यातून साधारण त्याचं व्हॅल्युएशन काढलेलं आहे की बाबा त्याचं काय व्हॅल्युएशन होतं, आणि ते काढून शेवटी दोन्ही संस्था शेतकऱ्यांच्या आहेत, हवेली तालुक्यातल्या आहेत, हवेली तालुक्यातल्या सभासदांच्या मालकीच्या आहेत किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सोसायटीचे सदस्य जी मार्केट कमिटी निवडून देतात त्यांचे आहेत। त्याच्यावर इथं अंतिम निर्णय हा दुसऱ्या कोणी घेतलेला नाही आहे, कॅबिनेटने घेतलेला। त्याच्यावर कुठली शंका कुशंका किंवा काहीतरी गैरव्यवहार झाला आहे, कुठंतरी काहीतरी असं काही झालेलं नाही। दादा पवार साहेब असं म्हटलं तमिळनाडूमध्ये सातत्याने आरोप होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात की गैरव्यवहार झालाय, याआधी सुद्धा ह्या अशा पद्धतीचं एक पत्र पवार साहेबांनी दिलं, पण आज त्याच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की आम्ही पवार साहेबांना भेटलो आणि पवार साहेबांना सांगितलं की साहेब असं काही झालेलं नाही, आणि आज पण संध्याकाळी त्याच्यातले 2-3 पवार साहेबांनी वेळ दिलेला होता, ते 6 वाजता साहेबांना भेटायला जाणार होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही साहेबांना सांगितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की साहेबांचं कदाचित समाधान होईल, अर्थात साहेब ठरवतील त्यांचं म्हणजे ते योग्य आहे का अयोग्य, आणि अंतिम निर्णय पवार साहेब देतील, कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे। सहसा राज्यातल्या प्रमुख मान्यवरांनी पत्र दिल्यानंतर त्याची नोंद कुणी राज्याचे मुख्यमंत्री असले तर ते घेतात। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।